Hello warriors, I welcome you all to the ATP Warriors platform where we rise with the knowledge and humanity. तर आजचा आपला हा पार्ट 3 असणार आहे डेव्हलपमेंट चार्जेस आणि अपीलचा. यापूर्वी आपण डेव्हलपमेंट चार्जेस कोण लेवी करतं, कशा पद्धतीने लेवी करतं, मग डेव्हलपमेंट चार्जेस असेसमेंट कसे केले जाते, फॉर्म ए मध्ये तो कसा दिला जातो, त्यानंतर एक्झम्पशन्स कुठे येत आहेत, ते आता आपण ह्या सेशनमध्ये बघणार आहोत. मग त्याच्या अगोदर ऍप्लिकेबिलिटी कुठे होती आणि ऍप्लिकेबिलिटी नॉन ऍप्लिकेबिलिटी कशी होती, तर ह्या सगळ्या गोष्टींमधून आपण गो थ्रू करत आलोय. आता सगळ्यात शेवटचा पार्ट होतो की तुमचे अपील कसे होतात आणि मग ह्याच्यातमध्ये काय एक्झम्पशन येत आहेत कसे, डेव्हलपमेंट फंड कसा असतो, त्याच्यानंतर MIDC साठी काय प्रोव्हिजन्स असतात, या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन बघणार आहोत. इंडेक्समध्ये बघूच आपण स्टार्टिंगला, पण त्याच्यानंतर ह्या सगळ्या आजच्या दिवशी आज पूर्ण हा होऊन जाईल. पार्ट 3 नंतर तुमचे डेव्हलपमेंट चार्जेस आणि अपील हा पार्ट तुमचा सगळा पूर्ण कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. तर यामध्ये आपण स्टार्टिंगला बघणार आहोत की डेव्हलपमेंट चार्जेस. जस्ट अ मिनिट. डेव्हलपमेंट चार्जेस फॉर व्हायटल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टसाठी किती डेव्हलपमेंट चार्जेस द्यावे लागतात. MIDC जर प्रोजेक्ट असेल तर तिथं डेव्हलपमेंट चार्जेसची काय प्रोव्हिजन आहे, अपील आणि प्रोसिडिंग्स कशी असते, त्यानंतर डेव्हलपमेंट फंड 124J मधला तो कुठं वापरतात, आणि पेनाल्टी वगैरे, स्टॉपेज, डेव्हलपमेंट वर्क, त्यानंतर प्रोव्हिजन्स ॲप्लिकेबल टू विलेज पंचायत त्या काय असतात, ओव्हर रायडिंग इफेक्ट काय आहे ह्या ॲक्टचा पूर्ण, आणि एक इम्पॉर्टंट प्रोव्हिजन जी लक्षात ठेवायची तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या सेशनमध्ये डिस्कस होतील. तर स्टार्टिंगला आहे की अर्बन डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट चार्जेस फॉर व्हायटल अर्बन ट्रान्सपोर्टेशन प्रोजेक्ट. ठीक आहे. तर इथं ॲज सच तुम्ही एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची, UDCPR मध्ये रीड करताना तुम्ही व्हायटल अर्बन ट्रान्सपोर्टेशन प्रोजेक्टचा वाईड व्ह्यू त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे, ते पूर्ण वाचलंच असेल. तर एक लक्षात ठेवायचं की तो 100% तुम्हाला हे लागत असतं. ठीक आहे. आता हे वरचं रीड करू आपण आणि नंतर तुम्हाला इम्पॉर्टंट कुठली गोष्ट लक्षात ठेवायची हे तुम्हाला सांगेल. ठीक आहे. In respect of the area under the jurisdiction of planning authority or a new town development authority under MRTP Act, where state government declares its intention by notification in the official gazette. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट इथं इंटेन्शन डिक्लेअर करते नोटिफिकेशन थ्रू गॅझेटमध्ये पब्लिश करून, टू अंडरटेक सच प्रोजेक्ट इदर ऑन इट्स ओन बिहाफ ऑर थ्रू द प्लॅनिंग ऑथॉरिटी. म्हणजे एकतर प्लॅनिंग ऑथॉरिटीला ते डायरेक्ट करेल किंवा स्वतः कॅरी आउट करेल. ठीक आहे. अ न्यू टाउन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, एनी अदर स्टॅच्युटरी ऑथॉरिटी, म्हणजे वैधानिक कुठली ऑथॉरिटी जी तयार झाली तर त्या बिहाफ अँड एजन्सी ओन अँड कंट्रोल बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये येणार. ठीक आहे. आणि त्याच्या पर्टिक्युलरली त्याच्याशी संबंधित एक ऑफिशियल गॅझेट पब्लिश करते की आम्हाला असं असं इंटेन्शन आहे की आम्ही इथं व्हायटल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट कॅरी आउट करणार आहे. or a state government or a government company incorporated under the provision of the Companies Act 2013 or any other law relating to companies for the time being in force to undertake one or more vital urban transportation project, the development charges levied and collected shall be increased by 100%. हे 100% पर्यंत इन्क्रीज केले जातात. मग तुम्ही इथं लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय आहे, तर कोण इंटेन्शन डिक्लेअर करतं, तर स्टेट गव्हर्नमेंट इंटेन्शन डिक्लेअर करतंय ऑफिशियल गॅझेट थ्रू, त्यांनी ओन केलेली. मग ह्या सगळ्या पण येतील त्याच्यात एंटिटीज, एक प्लॅनिंग ऑथॉरिटी, न्यू टाउन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, त्यानंतर स्टॅच्युटरी ऑथॉरिटी, त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटनुसार ह्या कंट्रोल झालेल्या असतील, ह्या सगळ्या एंटिटीज याच्यामध्ये येतील. आणि त्याच्या थ्रू इकडं ते अर्बन ट्रान्सपोर्टेशन प्रोजेक्ट, व्हायटल अर्बन ट्रान्सपोर्टेशन प्रोजेक्ट तिथं इंटेन्शन करतात आणि त्याच्यावरती ते डेव्हलपमेंट चार्जेस जे काही ॲक्च्युअलमध्ये लिव्हेबल असतात ते इन्क्रीज केले जाऊ शकतात 100% पर्यंत. एवढंच याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट चार्जेस फॉर MIDC ॲज अ स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी. आता सेक्शन 40 अंतर्गत MRTPच्या MIDC स्थापन होते आपण पाहिलं. ठीक आहे. मग त्याच्यासाठी डेव्हलपमेंट चार्जेस काय असतात, तर बघा, when the Maharashtra Industrial Development Corporation is the special planning authority deemed to have been appointed under subsection 1A of section 40. सेक्शन 40च्या 1A अंडर ज्या वेळेला MIDC स्थापन होते नोटिफाईड एरियासाठी, under its jurisdiction, it shall be lawful for such planning authority to levy within such notified area the development charges at such rate. आता डेव्हलपमेंट चार्जेसचा रेट काय असतो तिथं, इथून पुढे इम्पॉर्टंट आहे.
which may be lower than the rate specified by or under the provisions as it may fix from time to time. आता हे इथं त्याला थोडंसं एक्झम्पशन आलं बघा. आपण ह्यापूर्वी काय बघितलं होतं की एनहान्स आणि लेवी करताना डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला ही काळजी घ्यायला लागते की तुम्ही एनहान्स करा, ठीक आहे, बट रिड्यूस करताना तुम्हाला त्यावेळेला तुमचे डेव्हलपमेंट चार्जेस जे मिनिमम आहेत त्याच्या खाली तुम्ही ते मिनिममचा क्रायटेरिया ब्रेक करू नका. बट MIDCच्या बाबतीत ते काय म्हणतात की हे रेट ते लोअर असू शकतात. हा इथं जे रेट दिलेले आहेत ही लाईन ते ब्रेक करू शकतात, असं त्याचा थोडक्यात अर्थ होतो. MIDC इथं एक्सेप्शन आहे. त्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट आहे तर अपील आणि प्रोसिडिंग्स कशा पद्धतीने होतात. 124G आणि H सेक्शन हे सगळे तुम्ही काही काही ठिकाणी मी मेन्शन केलेले नाही आहेत सेक्शन, बट ज्यावेळेला तुम्ही ऍक्ट रीड कराल त्यावेळेला बाय हार्ट सेक्शन सगळे लक्षात असू द्या तुमच्या. आता बघा, एनी पर्सन एग्रीव्ड बाय अन ऑर्डर पास बाय द अथॉरिटी अंडर सेक्शन 124E, ठीक आहे. जी असेसमेंटसाठी आपण फॉर्म ए मध्ये सेक्शन 44 मध्ये जो आपण एक डेव्हलपमेंट परमिशनसाठी ऍप्लिकेशन केली होती त्याच्यासोबत असेसमेंटसाठी सुद्धा आपण ऑथॉरिटीकडे प्रिव्हियसली बघितलं. राहुल नावाचा व्यक्ती गेला होता त्याला कळाल्यानंतर. मग त्यांनी त्याच्यावरती एक डेव्हलपमेंट चार्ज असेस केले. मग त्याला ते त्या निर्णयानं तो सहमत नाही त्या निर्णयासोबत, ठीक आहे. तर तो काय करू शकतो, मे प्रेफर अँड अपील विदिन 45 days. आता 3 टाइमलाईन आले त्याचे टोटल. तर स्टार्टिंगची लक्षात असं ठेवायचं की 45 डेव्हलपमेंट चार्जेस आले की 45, 30 आणि 45, ठीक आहे. आणि ही तुम्हाला हे डेव्हलपमेंट चार्जेस भरायचे आणि हे अपील करायचे आणि स्टार्टिंगची ती 45 डेजची, ठीक आहे. तर असं लक्षात ठेवायचं. काय बघू आपण नेक्स्ट. आफ्टर द रिसिट ऑफ नोटीस ऑफ असेसमेंट टू द स्टेट गव्हर्नमेंट, म्हणजे त्याला नोटीस ज्या वेळेला अथॉरिटी पाठवते त्याला, ठीक आहे. आणि त्या आपण डिस्कस केलं होतं बघा की त्यांना अथॉरिटी त्याला नोटीस पाठवते किंवा तू भर म्हणून, जर भरले नसेल तर. नंतर एक ऑफिसर असतो ज्याच्याकडून रिपोर्ट मागून घेतो, त्या सगळ्या गोष्टी. तर त्याच्यानंतर त्याला 45 दिवसांच्या आतमध्ये हा अपील करता येतो. कोणाकडे करता येतो अपील, तर टू द स्टेट गव्हर्नमेंट or to such an officer as may be prescribed by the state government. आता इथं कन्फ्यूज करू शकतात की टू ऑथॉरिटीला अपील कोणाकडे करायचा, ऑथॉरिटीला असा कन्फ्यूज करू शकतात. बट तसं नाही आहे, स्टेट गव्हर्नमेंटकडे हा अपील केला जातो, ठीक आहे. इन दिस बिहाफ being an officer not below the rank of deputy secretary of the government, ठीक आहे. आता हा ऑफिसर तुमचा नॉट बिलो द डेप्युटी सेक्रेटरी पाहिजे, ठीक आहे. एकच मिनिट. तुमचा जो हा ऑफिसर आहे त्याची रँक आहे डेप्युटी सेक्रेटरी ऑफ द गव्हर्नमेंट. ह्याच्या खालच्या दर्जाचा नसावा, खालच्या पदाचा नसावा असा ऑफिसर इथं तुमचा हिअरिंग म्हणजे त्याच्याकडे तुम्ही जो कोण ॲग्रीव्ड झालाय पर्सन तो तिथं अपील करू शकतो. अँड सच अपील शॅल बी मेड इन सच मॅनर अँड अकम्पनी अँड शॅल स्टेट क्लिअरली द ग्राउंड्स ऑफ अपील. आणि त्याने सगळ्या या गोष्टी त्याच्यासोबत करायच्या, फीज सुद्धा भरायची आणि त्याने सांगायचे सुद्धा की अपीलला तो का ॲग्रीव्ड आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याने क्लिअरली त्याचे रिझन स्टेट करायला पाहिजे तिथं. आता ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी रूल्समध्ये सापडते आपल्याला. द अपील शॅल बी अ सच फीज ॲज ॲप्लिकेबल अंडर द बॉम्बे कोर्ट फीज ॲक्ट 1959, ठीक आहे. अपीलमध्ये जी फीज आपण म्हणतोय ना की अकंपनीड बाय सच फीज, म्हणजे त्यासोबत ती फीज भरून त्यांना अपील करायचं. तर ही फीज ही बॉम्बे कोर्ट फीज ऍक्ट 1959 ह्याच्या अंतर्गत ही फीज घेतली जाते. आता एव्हरी अपील शॅल बी अकंपनीड बाय डुप्लिकेट कॉपीज ऑफ, म्हणजे जे काय आता अपील करणार आहे त्याच्यासोबत ह्या डुप्लिकेट कॉपीज तुम्ही जोडा असं त्यांनी सांगितलं रूल्समध्ये. त्यामध्ये काय आहे तर ऍप्लिकेशन मेड टू द ऑथॉरिटी, असेसमेंटसाठी जर ऍप्लिकेशन केलेलं ऑथॉरिटीला, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना ऍक्च्युअली कळेल की किती झाली होती आणि हा काय अग्रीव्ड आहे, ह्या सगळ्या गोष्टी राहायला पाहिजेत स्टेट गव्हर्नमेंट समोर. त्यानंतर कॉपीज ऑफ ऑल रिलेव्हंट प्लॅन्स, डॉक्युमेंट्स अँड पर्टिक्युलर सच एज ओनरशिप, ऑथराइज मेजरमेंट ऑफ प्लॅन सबमिटेड विथ द ऍप्लिकेशन. तर का हे त्याचं ASR रेट क्रॉस चेक करायला किंवा त्याच्याच नावावरती प्रॉपर्टी आहे का, ह्या सगळ्या गोष्टी स्टेट गव्हर्नमेंट मग चेक करते. त्यानंतर ट्रू कॉपी ऑफ द ऑर्डर ऑफ द ऑथॉरिटी, ऑथॉरिटीनं जी काय ऑर्डर पास केली होती त्यावेळेला असेसमेंटची, तर त्याची ट्रू कॉपी त्याला द्यावी लागते. ऑल अदर रिलेव्हंट करस्पॉन्डन्स विथ द ऑथॉरिटी अँड एनी अदर सपोर्टिंग डॉक्युमेंट्स वॉट एव्हर म्हणजे जे काय असतील ते, ठीक आहे.
आता द स्टेट गव्हर्नमेंट ऑर द ऑफिसर सो अपॉइंटेड मे आफ्टर गिव्हिंग अ रिझनेबल ऑपॉर्च्युनिटी टू द अपिलंट. म्हणजे आता तुम्ही हा राहुलनं इथं अप्लाय केले ना, ठीक आहे. तर राहुलने अप्लाय केले तर स्टेट गव्हर्नमेंट किंवा जो ऑफिसर असतो तो त्याला एक ऑपॉर्च्युनिटी देतो, ठीक आहे, तू सादर कर तुझं म्हणणं. अँड द ऑथॉरिटी म्हणजे दोघांना सुद्धा घेतात, एक ऑथॉरिटीला देतात आणि एक राहुलला. ऑफ बिईंग हर्ड बाय अन ऑर्डर कन्फर्म, रिड्यूस ऑर एनहान्स. मग इथं स्टेट गव्हर्नमेंट काय करू शकतं की एक तर कन्फर्म करेल ते रेट्स किंवा त्याचे जे आहेत त्यांना वाटलं स्टेट गव्हर्नमेंटनं की खरोखर बाबा जास्त लादले गेले तर रिड्यूस करणार. जर कमी असतील एनहान्स सुद्धा करू शकते. और ॲनल द असेसमेंट, ॲनल म्हणजे काय, टोटली ते डॉक्युमेंट व्हॉइड करून टाकू शकते, खारिज करून टाकू शकतं स्टेट गव्हर्नमेंट. वेअर द असेसमेंट इज ॲनल्ड or set aside in an appeal, the state government or such officer deciding the appeal may direct the authority to make a fresh assessment. म्हणजे ज्या वेळेला ते खारिज केलं जातं त्यावेळेला ते काय म्हणतात की फ्रेश असेसमेंट तयार करा तुम्ही परत. मग परत ती स्टार्टिंग पासून ती प्रोसिजन परत स्टार्ट होणार आहे. मग तो फॉर्म ए जाऊन सबमिट करणार, मग त्याच्यानंतर त्या गोष्टी होणार, त्याच्या ASR मधला जो रेट आहे त्याच्यावरती ते चार्जेस आणि ह्या सगळ्या गोष्टी परत रिपीट होणार आहेत ज्या आपण यापूर्वी डिस्कस केल्या. आफ्टर सच फर्दर इन्क्वायरी ॲज मे बी डिरेक्टेड, त्यानंतर परत पुढची चौकशी सुद्धा होते. एव्हरी ऑर्डर पास इन अपील अंडर दिस सेक्शन शॅल बी फायनल अँड शॅल नॉट बी क्वेश्चन इन एनी स्वीट ऑर लिगल प्रोसिडिंग. आता ही ऑर्डर ज्या ह्याच्या अपील अंतर्गत जी काही असेल ती फायनल असते, ह्याच्या अगेन्स्ट आपण काही क्वेश्चन करू शकत नाही किंवा लिगल प्रोसिडिंग करू शकत नाही. नेक्स्ट काय आहे, द स्टेट गव्हर्नमेंट ऑर द ऑफिसर सो अपॉइंटेड मे ॲडमिट अँड अपील प्रेफर्ड आफ्टर द एक्सपायरेशन ऑफ 45 days. लिमिट दिले, टाइम लिमिट आपल्याला 45 days, बट 45 days नंतर सुद्धा ते जर काय त्यांना एक सफिशियंट रिझन वाटलं की बाबा खरोखर हे जेन्युइन रिझन आहे आणि त्यांना सॅटिस्फाय झालं तर ते घेऊ शकतात, ठीक आहे. ॲज अपोसेड, इफ द स्टेट गव्हर्नमेंट ऑर सच ऑफिसर इज सॅटिस्फाईड दॅट the appellant had sufficient cause for not preferring the appeal within such said period. ज्या 45 days मध्ये त्याच्याकडे एक फर्म रिझन असलं की ह्यासाठी झालं नाही, स्टेट गव्हर्नमेंटला पण वाटलं, ठीक आहे, सॅटिस्फाय झालं स्टेट गव्हर्नमेंट, तर 45 दिवसानंतर सुद्धा ऍक्सेप्ट करू शकतं. द अमाऊंट क्लेम्ड इन द नोटीस ऑफ असेसमेंट फ्रॉम द अपेलेंट टुगेदर विथ द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट इफ एनी ड्यू, जर कोणतं द्यायचं असेल, ठीक आहे, हॅज बीन डिपॉझिटेड बाय हिम इन द ऑफिस ऑफ द ऑथॉरिटी, तर ती त्यावेळेला तुम्हाला ऑफिसमध्ये परत त्याला डिपॉझिट करावे लागते जर देय कुठली असेल तर. आता तुम्ही जर आपले ATP वरियर्स ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर प्ले स्टोअरवर जाऊन ATP वरियर्स सर्च करा, तुम्हाला ॲप्लिकेशन दिसेल. याच्यामध्ये व्हेरियस तुम्हाला जे काही रिक्वायर्ड आहेत सगळं मटेरियल विथ टेस्ट सिरीज आणि ऑनलाईन टेस्ट सिरीज, परत तुमचे व्हिडिओ सेशन्स वगैरे सेपरेटली टेस्ट सिरीज सुद्धा सगळं अपलोड केलेलं आहे त्याच्यामध्ये, तर तुम्ही बघू शकता. आपल्या ह्या कम्युनिटीज आहेत यूट्यूबवरती, टेलिग्रामवरती आणि व्हॉट्सअपवरती, तुम्ही इंस्टाग्रामवरती, तुम्ही ह्या कोणत्याही एका माध्यमातून सुद्धा आपल्याला जोडले जाऊ शकते, ठीक आहे. तर ज्या लोकांकडे आयफोन आहे त्या लोकांनी क्लास प्लस ॲप स्टोअरवरती जाऊन क्लास प्लस लाईट हे डाउनलोड करा आणि NJF CZL हा कोड टाकल्यानंतर तुम्ही त्या ॲप्लिकेशन पेजवरती लँडिंग व्हाल. आता ज्या गोष्टी आपण यापूर्वी डिस्कस करत होतो की डेव्हलपमेंट चार्जेस घेतले जातात आणि या सगळ्या चार्जेस लेवी करून जो विकास जो निधी जमवला जातो, ठीक आहे, तो ॲक्च्युअलमध्ये जातो कुठं आणि कोणत्या कामासाठी वापरला जातो, तर सेक्शन 124J मध्ये एक डेव्हलपमेंट फंड हा सेट म्हणजे बाजूला ठेवला जातो, ठीक आहे. आपण रीड केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली समजत जाईल, ठीक आहे. All money is received by the authority as a development charge together with interest, if any, shall be credited to the development fund. कळलं का? म्हणजे जे काय आपण याच्या अगोदर पूर्ण सगळे जे डेव्हलपमेंट चार्जेस घेतलेले असतात, तर त्याच्यावरती जर काय इंटरेस्ट एनी जर लागली असतील 18% जे आपण बघितले इंटरेस्ट, ते जर काय लागले असतील तर ते डेव्हलपमेंट फंड त्याच्या सकट, त्या इंटरेस्ट सकट ते डेव्हलपमेंट फंडमध्ये का ठेवले जातात. द मनी क्रेडिटेड फ्रॉम टाइम टू टाइम टू द सेड फंड shall be utilized only for the purposes of acquisition and development of any land reserved for any public purposes specified in any plan or scheme. आता त्या इन जनरल स्टार्टिंगचं एकदम लक्षात घेऊ नका, आपण इन जनरल बघितलं होतं, बट इथे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलंय कसल्या पर्पजेससाठी तुम्ही हा फंड युटिलाइज करायचा आहे. तर तुम्हाला एखादी
जमीन हस्तगत ऍक्विजिशन करायची असेल, ठीक आहे, तुम्हाला ती हस्तगत करायची असेल आणि डेव्हलपमेंट असेल किंवा एखादी रिझर्व्ड लँड तुमचं राखीव क्षेत्र आहे त्याच्यामधील तुमची डेव्हलपमेंट असेल, ठीक आहे, जी लोकहितासाठी तुम्ही वापरताय पब्लिक पर्पजसाठी एखाद्या प्लॅनमध्ये किंवा कुठल्या स्कीममध्ये जर असेल, ठीक आहे, जी MRTP ऍक्टच्या अंडर आहे तर त्यासाठी वापरायचं आहे. अँड फॉर प्रोव्हाइडिंग पब्लिक अम्युनिटीज, तर पब्लिक अम्युनिटीज सुद्धा तुम्हाला ह्या प्रोव्हाइड करायला तिथं ते वापरू शकता इन द एरिया अंडर द ज्युरिस्डिक्शन ऑफ द सेड अथॉरिटी अँड मेंटेनन्स अँड इम्प्रूव्हमेंट. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यासाठी हा तुमचा जो पैसा आहे तर हा पैसा तुम्हाला इथं वापरता येतो, ठीक आहे, व तुम्हाला म्हणजे डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला. आता जी ॲडिशनल अमाऊंट असते म्हणजे जी सरप्लस अमाऊंट असते, ठीक आहे, तर त्या गोष्टी कशा असतात, काय होतात, तर द ॲडिशनल अमाऊंट लेविड अँड कलेक्टेड ॲज अ रिझल्ट ऑफ इन्क्रीज इन द डेव्हलपमेंट चार्ज, म्हणजे ज्यावेळेला आपण एन्हान्स करतो त्यावेळीची जी ॲडिशनल अमाऊंट आपल्याला मिळते shall be applied subject to the directions issued by the state government only for the purposes of one or more vital urban transportation projects within the meaning. आता ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे का माहित आहे का, कारण इथं पर्टिक्युलरली त्यांनी सांगितलंय जो तुमचे ऍडिशनल डेव्हलपमेंट चार्ज लागतोय तोच तुमचा व्हायटल अर्बन ट्रान्सपोर्टेशन प्रोजेक्टला वापरा तुम्ही, ठीक आहे, वन अँड मोअर साठी. म्हणजे अगोदरच्या पण काही गोष्टी होतील त्याच्यामध्ये बट पर्टिक्युलरली ही तर तुम्हाला कुठला वापरायचा असं जर क्वेश्चन आला तर तिथं व्हायटल अर्बन ट्रान्सपोर्टेशन प्रोजेक्टसाठी तुमचा ॲडिशनल डेव्हलपमेंट चार्ज जो एनहान्स झालाय तो इथं वापरायला त्यांनी सांगितलंय. आता सरप्लस मनी, ठीक आहे, म्हणजे एवढं करून जर काय पैसे उरले त्याच्यामधून, ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल ₹100 डेव्हलपमेंट फंड होता आणि त्यातले ₹80 खर्च झाले आणि ₹20 उरले तर ते काय करायचे, तर ते काय करायचे ॲट द क्रेडिट ऑफ द सेड फंड. म्हणजे त्या फंडमधले जर काही पैसे उरले म्हणजे सरप्लस मनी जर राहिला विच कॅनॉट इमिजिएटली ऑर ॲट अन अर्ली डेट बी अप्लाइड फॉर द पर्पजेस, म्हणजे लगेचच वापर नाही आहे त्याचा आणि लगेच लागू करता येत नाही तर हे काय करायचे पैसे, तर हे टाइम टू टाइम हे डिपॉझिट करायचे ऑथॉरिटीने कशामध्ये, तर एकतर SBI मध्ये किंवा सबसिडरी बँकमध्ये, ह्याचे ऍक्ट आहेत त्या अंतर्गत, हे काय लक्षात ठेवायची गरज नाही. एवढंच लक्षात ठेवा SBI मध्ये सबसिडरी बँकमध्ये करस्पॉन्डिंग न्यू बँक जी काही बँकिंग कंपनीज ऍक्ट अंतर्गत आहे किंवा शेड्यूल बँक जी आहे RBIच्या ऍक्ट 1934च्या शेड्यूल 2 मध्ये जी आहे तर त्या बँकमध्ये जी की बँक म्हणजे ती बँक सुद्धा आणि अशी बँक जी स्टेट गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलेली आहे, ठीक आहे, अशा कोणत्याही बँकेत हा जो फंड असतो जो सरप्लस मनी आहे तर तो ठेवावा लागतो. नॉट अ फंड डायरेक्टली सरप्लस मनी ठेवायला लागतो. आता अथॉरिटी त्याच्या जे बजेट असतं, ठीक आहे, आता हे बजेट कुठलं आपलं हे सेंट्रल बजेट वगैरे असतं ते नाही, तर ह्याचा सगळा ह्याचा एक वेगळा हे आहे काय, तर चॅप्टर आहे याचा, ठीक आहे, बजेट 130 नंतर जे सेक्शन्स आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की नेमकं हे बजेटमधल्या काय प्रोव्हिजन्स आहेत, ठीक आहे. आता स्टॉपेज ऑफ डेव्हलपमेंट वर्क अँड पेनल्टी 124K. मला एक फक्त चार्जिंग लावून घेऊ दे, एकच मिनिट फक्त. ओके, सॉरी. तर नेक्स्ट असं आहे की आता एखादं डेव्हलपमेंट वर्क विदाउट परमिशन वगैरे अशा जर गोष्टी काय चालू असतील तर त्याला कसं थांबवतात आणि त्याच्यावरती पेनल्टी काय आहे तर त्याचं हे प्रोव्हिजन आहे, ठीक आहे. तर व्हेर एनी पर्सन हू विदर ॲट इज ओन इन्स्टन्स, म्हणजे तो स्वतः किंवा ऑर ॲट द इन्स्टन्स ऑफ एनी अदर पर्सन, तो किंवा त्याच्या इन्स्टन्समध्ये एखादा दुसरा पर्सन कमेन्स त्यानं चालू केलं, अंडरटेक्स or carries out development or institutes or change the use of any land or building without the payment of development charge. तिथं त्यांना डेव्हलपमेंट चार्ज न भरताच डायरेक्टली, म्हणजे एखाद्याला काय बाबा माहिती नसलं डेव्हलपमेंट चार्जेस भरतात किंवा काय गोष्टी अशा केसमध्ये किंवा जाणून बुजून केलेलं असलं तर अशा केसमध्ये द ऑथॉरिटी काय करते, द ऑथॉरिटी मे सर्व ऑन सच पर्सन अ नोटीस, एक नोटीस सर्व करते त्याच्यावरती, रिक्वायरिंग टू स्टॉप द डेव्हलपमेंट वर्क or the change of any such land or building, and from the time of the service of such notice
such person shall discontinue such development or change of use of the land or building. म्हणजे अशी नोटीस आल्यानंतर त्या व्यक्तीला ती डेव्हलपमेंट थांबवावी लागते. सेक्शन 124K आहे. द नोटीस इश्यूड अँड सर्ड अपॉन सच पर्सन अबाव मे रिक्वायर. आता ही जी नोटीस इश्यू करते तर त्याच्यामध्ये ते काय सांगतात, त्याच्यामध्ये ते त्या व्यक्तीला तर डिमॉलिशन म्हणजे त्यांना काय अपेक्षित असतं, तर डिमॉलिशन ऑफ द डेव्हलपमेंट वर्क. जे काय तुमचं चालू आहे तर ते पाडून टाका. इफ एनी कॅरीड आउट विदिन द टाइम स्पेसिफाईड इन सच नोटीस. त्या नोटीसमध्ये एक टाइम स्पेसिफाय केलं असतं, त्यामध्ये ते डेव्हलपमेंट पाडून टाका. द डिसकंटिन्युअस ऑफ एनी फर्दर डेव्हलपमेंट म्हणजे जिथं आहे तिथं तर थांबा, त्याच्यामध्ये तुम्ही परत ॲडिशनल काय चालू करू नका. ऑर चेंज ऑफ यूज ऑफ सच लँड ऑर बिल्डिंग. आता एवढं झाल्यानंतर पण एखाद्याने ऐकलं नाही आणि ते डेव्हलपमेंट त्याने कंटिन्यू ठेवली, तर मग अशा वेळेमध्ये काय होतं, तर एनी पर्सन हू कंटिन्यूज टू कॅरी आउट डेव्हलपमेंट आफ्टर सच नोटीस हॅज बीन सर्ड अपॉन हिम शाल ऑन कन्व्हिक्शन बी पनिश्ड विथ इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म विच शाल नॉट बी लेस दॅन 3 months. ठीक आहे, म्हणजे 3 महिने ते कुठपर्यंत आहे बघू आपण. बट विच मे बी एक्सटेंड टू 3 years. तर इथे क्लिअरली आपल्याला एक कळतंय की 3 months टू 3 years. हां, तर अशा कालावधीपर्यंत त्याला इम्प्रिझनमेंट होऊ शकते. आणि अजून काय, अँड विथ फाईन विच शाल नॉट बी लेस दॅन 1000 रुपीज बट विच मे एक्सटेंड टू 5000 रुपीज. 3 आणि 1000 टू 5000 रुपीज इथपर्यंत त्याला ह्या शिक्षा म्हणजे पेनल्टीज बसू शकतात. आता इफ नॉन कंपायलन्स म्हणजे इतकं पण झालं, ह्याच्यावरती पण एखादा ऐकला नाही, ठीक आहे, तिथून पुढे पण एवढ्या गोष्टी झाल्यानंतर पण त्यानं डेव्हलपमेंट चालूच ठेवली, तर अशा केसेसमध्ये काय होतं, तर अशा केसेसमध्ये नॉन कंपायलन्ससाठीचा परत वेगळा तो पेनल्टी बसते. तर ती कशी आहे, तर इफ नॉन कंपायलन्स विथ नोटीस इज अ कंटिन्युइंग वन विथ फर्दर फाईन विच मे एक्सटेंड टू 100 म्हणजे 100 रुपीज म्हणजे 100 रुपीज फॉर एव्हरी डे आफ्टर द डेट ऑफ द सर्व्हिस ऑफ द नोटीस ड्युरिंग विच द नॉन कंपायलेस हॅज कंटिन्यूड ऑर कंटिन्यूस. ठीक आहे, मग जिथपासून तुमचं ते स्टार्ट झालंय, तुम्ही परत ह्या गोष्टी ऐकलेल्या नाहीत, तिथपासून जिथपर्यंत ते चालू राहतंय तिथपर्यंत प्रत्येक दिवशी 100 रुपये असा तुम्हाला तो दंड आकारण्यात येतो. On the failure of such person to demolish the work of development, if any, as required under such notice, the authority may itself demolish such development, and any expenses incurred by the authority for doing so shall be recovered from such person. म्हणजे तरी पण ऐकत नसेल तर ही अशी ऑथॉरिटी येते आणि त्याला डायरेक्टली सांगते की तू पाडून टाक ही सगळी डेव्हलपमेंट. पाडून टाक नाही, ते ऑथॉरिटीज पाडून टाकते आणि त्याच्यानंतर जे काय पैसे असतात ते ऑथॉरिटी ह्याच्याकडून वसूल करते. आता ज्या आपली विलेज पंचायतसाठी हे डेव्हलपमेंट चार्जेस कसे असतात ते बघू आपण. नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेंड इन द ड्राफ्ट ऑर फायनल रिजनल प्लॅन, प्रोव्हिजन ऑफ द डेव्हलपमेंट चार्जेस चॅप्टर ॲप्लिकेबल मुटॅटिस मुटॅटिस. मुटॅटिस मुटॅटिस म्हणजे काय, योग्य ते बदल करून त्याच्यामध्ये हे प्रोव्हिजन अप्लाय केले जातील फॉलोइंग केसेस साठी. वेअर देअर इज अ परमिशन टू कॅरी आउट डेव्हलपमेंट, म्हणजे जिथं त्या एरियामध्ये विलेज पंचायतमध्ये जिथं परमिशन आहे तुम्हाला डेव्हलपमेंट कॅरी आउटसाठी, तर त्या ठिकाणी ते योग्य ते बदल करून डेव्हलपमेंट चार्जेसचे ॲप्लिकेशन म्हणजे प्रोव्हिजन्स लागू करणार आपण. फॉर द लँड इज सिच्युएटेड इन द गावठण याच्यासाठी, किंवा फॉर लँड सिच्युएटेड इन द एरियाज अदर दॅन लिमिट्स ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन, म्युन्सिपल काउन्सिल, नगर पंचायत, स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी ऑर एनी अदर प्लॅनिंग ऑथॉरिटी आणि गावठण ह्या सोडून जर जमिनी असतील तर त्याच्यासाठी पण, म्हणजे जिथं लागू असेल, जिथं डेव्हलपमेंट करायला तुम्ही उभा असेल तर तिथं तुम्हाला डेव्हलपमेंट चार्जेस हे प्रोव्हिजन योग्य ते बदल करून लागू करू शकता तुम्ही, लागू करतात म्हणजे. तर डेव्हलपमेंट चार्जेस कलेक्टेड अंडर दिस सेक्शन, म्हणजे ह्या सेक्शन अंतर्गत जे डेव्हलपमेंट चार्जेस ही विलेज कलेक्ट करते, ठीक आहे, तर विलेज कलेक्ट करते, तर ती काय करतात, हे असाइन केले जातात कोणाला, तर विलेज पंचायतला असाइन केले जातात. ठीक आहे, आणि विदिन हुज लिमिट द लँड प्रपोज टू बी डेव्हलप्ड ऑर सिच्युएटेड. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एक्स नावाचं गाव आहे, तर त्याच्या लिमिटमध्ये जेवढे काय डेव्हलपमेंट हे वर्क होत आहेत त्याच्यावरती चार्जेस घेतात, तर तिथली जी विलेज पंचायत आहे त्याला हे फंड दिले जातात. ठीक आहे, ज्याच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये आहे त्यालाच दिले जातात. द अमाऊंट सो कलेक्टेड अँड असाइन्ड shall be utilized by the village panchayat to provide or develop a basic amenities and infrastructure.
विलेज पंचायतला जी अमाऊंट आपण दिलेली असते ही म्हणजे ते कलेक्ट जे करतात तर ते बेसिक एम्युनिटीज आणि इन्फ्रास्ट्रक्चर तिथलं डेव्हलपमेंट करण्यासाठी विलेजमध्ये पंचायत ती वापरत असते. आता ओव्हर रायडिंग इफेक्ट हा 124L सेक्शन आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये ॲज सच आता इथं मी एक चित्र दाखवलंय बघा, अदर ऍक्ट्स आणि डेव्हलपमेंट चार्जेस चॅप्टर. तर याच्यामध्ये थोडक्यात याचा अर्थ आहे की ह्या पूर्ण ऍक्टमध्ये एखादा जर इनकन्सिस्टंट प्रोव्हिजन मिळत असेल, जी थोडीशी कॉन्फ्लिक्ट आहे डेव्हलपमेंट चार्जेस चॅप्टरला, तरी तर ह्या दोघांच्या मध्ये विन कोण होतं, तर डेव्हलपमेंट चॅप्टरचे प्रोव्हिजन विन होतात, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे याच्यात जरी दिलेलं असलं काहीतरी प्रिवेल हे ठरतं डेव्हलपमेंट चार्जेसचे चॅप्टर. आणि जर एखाद्या ऍक्ट वगैरे मध्ये जसं आपण डिस्कस केलं की प्रत्येक म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा वेगळा ऍक्ट, काउन्सिलचा वेगळा ऍक्ट, त्याच्यामध्ये जर काही इनकन्सिस्टंट असेल तर तो त्याच्या कॉम्बिनेशन मध्ये हे चार्जेसचे चॅप्टरचे प्रोव्हिजन आपण घ्यायच्या, ठीक आहे. डायरेक्टली कॅन्सल आउट नाही करायचं. बघू आपण रीड करू. द प्रोव्हिजन ऑफ दिस चॅप्टर शॅल हॅव इफेक्ट नॉटविथस्टँडिंग एनिथिंग इनकन्सिस्टंट देअरविथ कंटेंट इन द MRTP Act or any other law for the time being in force. These provisions does not replace or cancel, ठीक आहे. रिप्लेस करत नाहीत आणि कॅन्सल करत नाहीत अदर प्रोव्हिजन्स इन MRTP Act. फक्त ओव्हरराईड होतात. Or other laws related to the municipal corporation, council or local authorities in urban areas. Instead, this chapter adds to and complements those provisions. म्हणजे काय, त्याच्यामध्ये ऍड केलं जातात आणि योग्य त्या पद्धतीने त्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट केलं जातं, ठीक आहे. फक्त ओव्हर रायडिंग इफेक्ट आहे, लक्षात ठेवा. सेक्शन लक्षात ठेवा 124L. आता इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे की आपण ह्या पूर्वी बघितलं सगळे रिडेव्हलपमेंट आणि सगळ्या बाकीच्या, ठीक आहे. त्याच्यामध्ये डिमॉलिशन पण येतं, पण पर्टिक्युलरली ज्या वेळेला आपण डिमॉलिश करतो त्यावेळेला त्याच्यावरती डेव्हलपमेंट चार्जेस लागत नाहीत. काय म्हटले त्यांनी, नथिंग इन दिस चॅप्टर शॅल अप्लाय टू डिमॉलिशन ऑफ एनी एक्झिस्टिंग बिल्डिंग स्ट्रक्चर ऑर इरेक्शन, ठीक आहे. और पार्ट ऑफ सच बिल्डिंग स्ट्रक्चर और इरेक्शन. म्हणजे काही एखादं जर बिल्डिंग वगैरे असतील तिथं, ठीक आहे, त्याची रिडेव्हलपमेंट करत असाल तर तुम्ही डेव्हलपमेंट चार्जेस भरायचे. पण फक्त पाडायचं आहे तुम्ही, तर त्यासाठी तुम्ही डेव्हलपमेंट चार्जेस भरायचे नाही, ठीक आहे. तर असा हा तुमचा डेव्हलपमेंट चार्जेसचा पूर्ण चॅप्टर आहे, ज्याच्यामध्ये आपण डेव्हलपमेंट चार्जेस आणि अपील कव्हर केलेले आहेत. त्याच्यामध्ये UDCPR मधले ऍप्लिकेबिलिटी आणि MRTP मधल्या ऍप्लिकेबिलिटी कंबाईन केलेल्या होत्या आपण. आणि जिथं ऍप्लिकेबल होत नाहीत त्या पर्टिक्युलरली गोष्टी दोन्हींच्या कंबाईन केल्या होत्या. त्यासोबत आपण रूल्स सुद्धा घेतले होते. रूल्स मधले टाइम लिमिट्स याच्यात इन्क्लूड केलेत, ठीक आहे. तर इम्पॉर्टंट गोष्टी ह्याच आहेत स्टार्टिंगला, की तुमचे इंटरेस्ट रेट्स काय आहेत, टाइम लिमिट्स म्हणा, ठीक आहे. आणि ज्या जनरल गोष्टी आहेत की कुठे कुठे ऍप्लिकेबल होतात, कुठे कुठे नाही, ठीक आहे. तर ह्याच्यावरती तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स बघा. तुम्हाला 100% गॅरंटी देतो मी की तुम्हाला हे जस्ट रीड केल्यानंतरच सॉल्व्ह करता येतील. इमिडिएटली जरी सॉल्व्ह केलं बघितल्यानंतर तरी तुमचं लक्षात येऊन जाईल ते, ठीक आहे. सो थँक्यू सो मच.